ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्विताश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्व मैत्रिणींचे आणि सर्व वैष्णवींचे साप्ताहिक गुरुवारच्या कार्यक्रमामध्ये अगदी अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। सर्वप्रथम मी अत्यंत आभारी आहे वैष्णवी कमिटीचे की ज्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आपल्या समोर काही शब्द प्रस्तुत करण्याची। नंददुलाल प्रभूजींचे अत्यंत आभारी आहोत कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळ्या लेक्चर्स वगैरे घडून येत असतात। मैत्रिणींचं खूप छान प्रोत्साहन असतं आणि सर्वात शेवटी तुमची जी श्रोत्यांची जी उत्सुकता असते त्याच्यामुळे प्रेरणा मिळत असते। तर सर्वांचं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। आणि मी सगळ्यांच्या चरणाशी एक प्रार्थना करू इच्छिते की माझी खरं तर या विषयावरती बोलण्याची कसली योग्यता नाहीये, कसलाही साक्षात्कार नाहीये, पण सेवा म्हणून एक आज्ञेचं पालन म्हणून हे करत आहे। तर मला त्यासाठी तुमच्या प्रार्थनांची आशीर्वादाची खूप खूप गरज आहे। एका अयोग्य व्यक्तीला काही बोलण्यासाठी तुमच्या आशीर्वादांसाठी याचना करते आणि सुरुवात करत आहे। तर आजचा आपला विषय आहे श्रीकृष्णांची कृपा शीघ्र अतिशीघ्र प्राप्त करण्याचा मार्ग। तर हा अतिशय खूप सुंदर असा विषय आहे भक्ती मार्गावरती की आपण शेवटी आपल्या जीवनाचं जे गंतव्य आहे ते कृष्णांची संतुष्टी आणि कृष्ण भगवंतांना कसं आपण संतुष्ट करू शकतो या जीवनामध्ये सेवा करून वेगवेगळ्या। तर ते प्रभुपादांनी आपल्याला खूप छान त्यांच्या वेगवेगळ्या ग्रंथांमधून त्यांच्या प्रवचनांमधून खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे। तर चैतन्य चरितामृतामध्ये चैतन्य महाप्रभू स्वयं जे भगवंत आहेत राधा कृष्ण एकत्र आहेत ते सांगतात की भारतभूमी ते जन्म हैल जार जन्म सार्थक करी कर पर उपकार। तर भारतामध्ये जन्माला येणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे। त्यांनी स्वतःच्या मनुष्य जीवनाचे सार्थक तर केलेच पाहिजे, म्हणजेच स्वतःला आध्यात्मिक मार्गावरती प्रगत केले पाहिजे, आध्यात्मिक मार्गाचा अंगीकार केला पाहिजे आणि त्याबरोबर इतरांना देखील भक्ती मार्गामध्ये आणलं पाहिजे, प्रचार केला पाहिजे। तर हा चैतन्य महाप्रभूंचा संदेश आहे। ज्यारे देखो तारे कहे कृष्ण उपदेश, अर्थात जो कोणी भेटेल, जो कोणी तुमच्या संपर्कात येईल त्या प्रत्येकाला कृष्णांचा उपदेश, कृष्णांच्या यशाचा उपदेश तुम्ही केला पाहिजे, ही चैतन्य महाप्रभूंची आज्ञा आहे। आपण जर भारताचा इतिहास पाहिला तर भारतीयांवरती कितीतरी परकीय आक्रमण झालेले दिसून येतात। इथं आपल्याला दिसून येतं की भारतीय समाज व्यवस्था जी चातुर्वर्णावरती आधारित होती, शिक्षण पद्धती जी गुरुकुलावरती आधारित होती, इथलं जी समाज व्यवस्था वेगवेगळ्या अर्थव्यवस्था ज्या शेतीप्रधान होती, जी संस्कृती शेतीप्रधान आणि गो पालनावरती आधारित होती,
तर त्याला ह्या परकीय आक्रमणाने खूप पद्धतीने त्या स्तंभांना फोडलेलं आपल्याला दिसून येतं. इथली मंदिरं त्यांनी फोडलेली आपल्याला इतिहासामध्ये कळून येतं. परंतु तरी देखील ही भारतीय संस्कृती जी आहे ती टिकून राहिली काही प्रमाणात का होईना. कारण ही शास्त्रांवरती आधारित आहे. शास्त्रांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे आपल्याला, आपल्या आचार्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे, रामायण महाभारत यासारख्या शास्त्रांमधून, गीता भागवतांमधून जे शास्त्र आपल्याला कळत आहे, जे ज्ञान मिळालेलं आहे भगवंताच्या दिव्य वाणीमधून जे गीतेचे उपदेश आपल्याला मिळत आहेत, तर त्या उपदेशांवर आधारित जे असते त्याला म्हणायचं संस्कृती. जी जीवन पद्धती या ज्ञानावरती आधारलेली असते, जी जीवन पद्धती या ज्ञानाच्या आधाराने जीवन जगण्यास आपल्याला शिकवते, तर ती संस्कृती त्या ज्ञानामुळे काही प्रमाणावरती का होईना आपल्या टिकून राहिलेलं आपल्याला दिसून येते. असं म्हटलं जातं की महाजनो येन गतस्य पंथा. तर काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, याबद्दलचं ज्ञान आपल्याला कसं होईल? तर श्रील प्रभुपादांचे गुरु भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की शास्त्र स्थापिले नाहीत तर मग पुढे बळी तो कानपिळी ठरेल. ज्याचा आवाज मोठा तोच राज्य करणार. म्हणून पुस्तके जी शास्त्रांवर आधारित आहेत ती अत्यंत अत्यंत महत्वाची आहेत आणि तीच आध्यात्मिक जीवनाचा आणि मनुष्य जीवनाचा पाया आहेत. तर ह्या चर्चेला पुढे नेण्यापूर्वी आपण एक अतिशय महत्वाचा हृदय असा प्रसंग आपण जाणून घेणार आहोत. ती ऐतिहासिक भेट. तर गुरु आणि शिष्यांमधील ती ऐतिहासिक भेट, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. रोहन. नोव्हेंबरचा तो महिना होता, इसवी सन 1935. इसवी सन 1935 म्हणजे कार्तिक महिन्यामधलीच ही भेट होती, जो आता सध्या चालू आहे. ज्यावेळी अभय चरणारविंद म्हणजे प्रभुपाद त्यावेळी मुंबईमध्ये एक गृहस्थ होते आणि आपल्या व्यवसाय ते सांभाळत होते. प्रभुपादांना ही वार्ता समजली की त्यांचे गुरु महाराज यावेळी वृंदावनामध्ये निवास करत आहेत आपल्या शिष्यांसमवेत. तर प्रभुपादांना वाटले की हा कार्तिक महिना देखील आहे. प्रभुपादांचे गुरु भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांची वृंदावनासारख्या दिव्य ठिकाणी, पवित्र ठिकाणी आपली भेट घडून आली तर किती छान होईल, या उद्देशाने श्रील प्रभुपादांनी म्हणजे अभयचरण अरविंदांनी आपल्या छोट्या मुलाला सोबत घेतलं आणि मुंबईहून त्यांनी वृंदावनाला प्रस्थान केलं. आता भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्यावेळी राधाकुंडाच्या परिसरामध्ये निवासास होते. एका मठामध्ये त्यांचं वास्तव्य होते. त्या ठिकाणी ते उपनिषद, भगवान चैतन्य महाप्रभूंच्या चैतन्य चरितामृत, त्याच्यानंतर भागवत याच्यावरती उपदेश करत होते आपल्या शिष्यांना. तर वृंदावन तो कार्तिक महिना आणि अशा अत्यंत पवित्र महिन्यामध्ये राधाकुंडाच्या पवित्र ठिकाणी जिथं भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य लीला केलेल्या होत्या, श्रीकृष्णांना सर्वात प्रिय असलेल्या अशा राधाकुंडाच्या ठिकाणी 5000 वर्षापूर्वी जे प्रगट झालेले होतं, ज्याचं प्राकट्य झालेलं होतं, भगवंतांनी अत्यंत गुह्य अशा प्रकारच्या लीला त्या ठिकाणी समृद्ध झालेल्या होत्या, त्या ठिकाणी केलेल्या होत्या. अशा वृंदावनातील पवित्र ठिकाणी राधाकुंडाच्या किनारी गुरु महाराज वास्तव्यास होते. तर हे दिव्य स्थली होती. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर राधाकुंडाच्या किनाऱ्यावरून चालत चालत फिरत होते. त्यावेळेला प्रभुपाद, आपले प्रभुपाद जे अभयचरण अरविंद ज्यांचं नाव होतं, तर ते आपल्या गुरु महाराजांना भेटले. गुरु महाराजांचं दर्शन हे श्रील प्रभुपादांसाठी अत्यंतिक आनंदाची घटना होती. अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी साक्षात ते राधाकुंड परत शोध लावलेला होता, साक्षात राधाकुंडाचा शोध परत लावलेला होता 500 वर्षापूर्वी, ज्या ठिकाणी चैतन्य चरितामृताचं, चैतन्य भागवताचं, चैतन्य चरितामृताचं लेखन श्रील कविराज कृष्णदास कविराज गोस्वामींनी केलेलं होतं. तर अशा त्या दिव्य ठिकाणी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची आणि प्रभुपादांची भेट झालेली होती.
आणि ते शतपावली करत असताना दोघं बरोबर हळूहळू पावलं टाकत फिरत होते. त्यावेळी गुरु महाराज म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपादांना म्हणजे अभयचरण अरविंदांना आपल्या मनातील काही गोष्टी बोलून दाखवत होते. तर ते सांगत होते की यावेळी कलकत्त्यामध्ये खूप भांडणं चालू आहेत त्यांच्या शिष्यांमध्ये. त्या गौडीय मठामध्ये खूप भांडणतंटे चालू आहेत. कशावरून? तर तिथल्या संगमरवरी इमारतीमधील त्या खोल्यांवरून, त्या भिंतींवरून, त्या मोठमोठ्या खोल्यांचा उपयोग कोण करणार याच्यावरून सामान्य गोष्टींसाठी, अगदी दगड-विटांसाठी, त्या फरशांसाठी भांडणं चालू होती. ते वाद घालत होते आणि गुरु महाराजांना याचं खूप मनावरती ताण दिसून येत होता. त्यांना असं वाटत होतं की गुरूंच्या समोर जर हे शिष्य वाद घालत असतील, संघर्ष करत असतील, भांडणं करत असतील, अशा क्षुल्लक गोष्टींसाठी, भौतिक गोष्टींसाठी, तर तिरोभावानंतर यांचं काय होणार आहे? त्याच्यामुळे ते दुःख त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. तर प्रभुपादांना ते अचानक बोलले त्यांच्याकडे बघून की "आगून ज्वालिबे, एक दिवस कलकत्ता गौडीय मठाला आग लागणार. स्वार्थी हेतूंमुळे वैमनस्याच्या त्या आगीत सर्व काही जळून भस्मसात होणार." आपल्या आध्यात्मिक गुरूंची शिकवण योग्य प्रकारे त्या शिष्यांनी स्वीकारलेली नसल्यामुळं हे घटना घडत होत्या. प्रभुपाद म्हणतात, त्यांच्यात संघर्ष विटा दगडांसाठी होता. ते इतके वेडे झालेले होते की त्यामुळे गुरु महाराज दुःखी झालेले होते. तेथील इमारतींच्या भिंतींवरील संगमरवर काढून टाकावा आणि तो विकून टाकावा आणि त्याची पुस्तकं प्रकाशित करावीत, तर जास्त चांगलं होईल, असं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी त्यावेळेला प्रभुपादांना बोलून दाखवलं. अभय बाबूंना वाटत होतं की गुरु महाराज अतिशय आपदग्रस्त आहेत. त्या संकटकालीन स्थितीमध्ये आहेत ते. जणू त्यांना ते सहाय्यासाठी म्हणत होते, आग्रह करत होते. परंतु अभय बाबू यावेळी करू तरी काय शकत होते? थोड्या वेळाने अ, असाच काही क्षण स्तब्धतेमध्ये गेले. थोड्या वेळाने भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर अभय बाबूंना म्हणाले, "माझी इच्छा आहे, पुस्तके छापावीत. जर तुम्हाला कधी धन प्राप्त झाले, तर तुम्ही पुस्तके छापा." राधाकुंडाच्या किनाऱ्यावरती स्तब्ध उभे राहिलेले प्रभुपादांना वाटले, जणू हे काही गुरूंचे शब्द आपल्या अंतर्मनामध्ये प्रवेश करीत आहेत. जर तुला कधी धन मिळाले, तर त्यांची तू पुस्तके छाप. डिसेंबर 1936. आपल्या गुरूंना प्रभुपादांनी पत्र लिहिले. गुरूंना विनम्र दंडवत प्रणाम. आपल्या अनेक इतर शिष्यांप्रमाणे मी आपली प्रत्यक्ष सेवा करू शकत नाही. क्वचितच कधीतरी आर्थिक सहाय्य करू शकतो. काही विशेष सेवा असेल तर कृपा करून मला ती सांगावी, जी मी करू शकेन. 2 आठवड्यानंतर प्रभुपादांच्या गुरूंनी त्यांना एक छान पत्र लिहिलं. मला पूर्ण विश्वास आहे की इंग्रजी भाषेत तू परदेशात प्रचार करू शकशील. चैतन्य महाप्रभूंचा संदेश पाश्चिमात्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करू शकशील. अनेकांना उच्च कोटीचे प्रचारक बनवू शकशील. अनेकांना प्रचार करू शकशील. आता अभयचरण वृंदांना हे उमगले की त्यांच्या अगदी पहिल्या भेटीमध्ये 1922 मध्ये कलकत्त्यामध्ये इमारतीच्या गच्चीवर त्यांनी हाच उपदेश श्रील अभय बाबूंना केलेला होता. तुम्ही स्वतःला इंग्रजी भाषेतून प्रचार करणारा एक चांगला प्रचारक बनवा. यामध्ये तुमचेही कल्याण आहे आणि इतरांचेही. आपल्या गुरु महाराजांची ही आज्ञा प्रभुपादांनी हृदयामध्ये धारण केली. प्रभुपादांना हा विश्वास होता की गुरूंच्या आज्ञेबरोबर त्यांची शक्तीही त्यांना प्रदान झालेली असते. या विश्वासावर प्रभुपादांनी पुढील 40 वर्ष अथक परिश्रम केले. पुस्तके ग्रंथ छापण्याकरता श्रील प्रभुपादांनी अथक परिश्रम घेतले. श्रील प्रभुपाद लीलामृतामध्ये अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन सत्य स्वरूप गोस्वामी यांनी केलेलं आहे. जर आपल्याला शक्य असेल तर जरूर आपण हे प्रभुपाद लीलामृत वाचन करावे. वयाच्या 54व्या वर्षी श्रील प्रभुपाद आपल्या गृहस्थ जीवनातून निवृत्त झाले.
आणि वृंदावनातील राधा दामोदर मंदिरामध्ये अत्यंत साधेपणाने त्यांनी निवास सुरू केला. 1959 साली संन्यासाश्रम स्वीकारला आणि अनेक खंडांचे 18,000 श्लोकांचे श्रीमद भागवताचे भाषांतर व त्यावरील भाष्य तसेच इतर अनेक पुस्तके त्यांनी तिथं लिहिली. 1965 मध्ये आपल्या गुरूंचे कार्य पूर्ण करण्यासाठी प्रभुपाद अमेरिकेला गेले. वयाच्या 70व्या वर्षी, ज्या वयामध्ये प्रत्येक जण अशी इच्छा करतो, जो भक्त आहे तो, की वृंदावनामध्ये या देहाचा त्याग व्हावा, त्या वयामध्ये प्रभुपादांनी भारताला सोडले, वृंदावनाला सोडले. कारण का तर सगळ्या जगामध्ये वृंदावनाला घेऊन जाण्यासाठी, भक्ती देवीला घेऊन जाण्यासाठी प्रभुपाद निघाले आणि अत्यंत खडतर प्रवास करून ते अमेरिकेमध्ये पोहोचले. आणि 14 नोव्हेंबर 1970 रोजी झालेल्या त्यांच्या निर्वाणापूर्वी प्रभुपादांनी विश्वव्यापी संघटनेमध्ये आपल्या कृष्ण भावनामृत संघाचे रूपांतर झालेले पाहिले. वृद्धावस्थेची तमा न बाळगता प्रभुपादांनी प्रवचना करता असंख्य दौरे केले. 14 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि अनेक खंडांना त्यांनी भेटी दिल्या. श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये 6व्या अध्यायामध्ये 24वा एक श्लोक येतो. श्री प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी आपल्या सहपाठींना असा उपदेश देत आहेत की हृदयामध्ये दयेची भावना प्रगट करणे किती किती महत्वाचे आहे. श्रील भक्ती सिद्धार्थ सरस्वती ठाकूरांचे वडील म्हणजे सप्तम गोस्वामी आपण ज्यांना म्हणतो, की श्रील भक्ती विनोद ठाकूर या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतात की जिथं दयाभाव असतो त्या ठिकाणी द्वेषाची भावना नसते आणि ज्या ठिकाणी द्वेष असतो तिथं दया नसते. तर आपण इथं बघू शकतो की आपले जे करुणामूर्ती आहेत श्रील प्रभुपाद यांची जी करुणा आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते की पूर्ण जगत जे माया शक्तीच्या पंजामध्ये जखडलं गेलेलं आहे, भौतिक क्रियाकलापांमध्ये मग्न झालेलं आहे आणि ते नरकाच्या दिशेने वाटचाल करते आहेत. तर त्या जगतातील ह्या लोकांवरती, ह्या मनुष्यांवरती, सर्वांवरती दया करण्यासाठी, जीवांवरती दया करण्यासाठी प्रभुपादांनी किती कष्ट घेतले आणि ते हा प्रवास करून अमेरिकेमध्ये गेले. तिथे कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना केली, असंख्य प्रचार दौरे केले आणि हरे कृष्णा महामंत्राचा प्रचार जगभर करण्यासाठी असंख्य असंख्य प्रयत्न त्यांनी केलेले दिसून येतात. तर काही प्रसंग आपण प्रभुपादांच्या जीवनामधील या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर लॉस एंजेलिस मध्ये एका प्रवचनामध्ये व्यासपीठावरून प्रभुपाद काय म्हणतात आपण ऐकूयात. प्रभुपाद बोलत होते, यू चॅन्ट 16 राउंड्स अटेंटिव्हली, minimum 16 rounds without offenses. Follow the regulative principles. Serve the mission of Chaitanya Mahaprabhu. You will go back to Godhead. You will see Krishna face to face. आणि ते सांगत होते, केवळ हीच चार कार्य तुम्हाला करायची आहेत. कमीत कमी 16 माळा जप, अपराधमुक्त भावनेने, 4 नियमांचे पालन, वैष्णव सेवा, चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग, चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनाची सेवा, हीच तर 4 कार्य ती होती जी केल्याने परत तुम्ही आपल्या स्वधामी म्हणजे आपल्या गृही जाऊ देवाची या गावा, त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि श्रीकृष्णांना प्रत्यक्षात आपण त्यांना पाहू शकतो, त्यांचा सहवास प्राप्त करू शकतो. हे प्रभुपादांचे शब्द आहेत. तर लेक्चर नंतर त्यांचे शिष्य, प्रभुपादांना अत्यंत प्रिय असलेले शिष्य जयपताका स्वामी महाराज प्रभुपादांकडे गेले आणि त्यांनी हळूच प्रभुपादांना विचारले, प्रभुपाद, हे खरंच खरं आहे का? तुम्ही जे आता व्यासपीठावरून बोलात ते खरंच खरं आहे का, की शिष्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही आपण हे सांगत आहात? तर प्रभुपादांच्या समोर एक टेबल होता. आपल्या शिष्याकडे पाहिलं प्रभुपादांनी, जयपताका स्वामी महाराजांकडे पाहिले. आपली मूठ त्या टेबलावरती आपटली
आणि आत्मविश्वासाने आपली मूठ त्या टेबलावरती ठेवून प्रभुपाद उत्तरले, व्हाय नॉट, का नाही? तुम्ही याच जीवनात देखील श्रीकृष्णांना समोरासमोर प्रत्यक्षात पाहू शकता, त्यांची कृपा प्राप्त करू शकता. तर हे प्रभुपादांनी दिलेलं आश्वासन आहे. आणि ते कसं आपण या गोष्टीचं प्रत्यक्षात साक्षात्कार घडू शकतो, तेही प्रभुपादांनी तोही मार्ग आपल्याला सांगून ठेवलेला आहे. प्रभुपाद म्हणतात, हे जे ग्रंथ आहेत ते स्वयं श्रीकृष्णांनी लिहिलेले आहेत. त्यांनी श्रीकृष्णांनी दिलेलं ज्ञान आहे. या ज्ञानाचा प्रचार जो कोणी करतो तो प्रभुपादांना, म्हणजे मला असं प्रभुपाद असं म्हणतात, की माझ्या गुरु महाराजांच्या कार्यामध्ये मला मदत करत असतो. काही दिवसांपूर्वी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी श्रील प्रभुपादांना आदरांजली वाहताना असं बोललेलं होतं, की इस्कॉन मधील सर्व भक्तांचे हे कर्तव्यच आहे की श्रील प्रभुपादांना त्यांच्या गुरूंच्या आज्ञा पालनामध्ये आपण मदत करणे, प्रभुपादांना संतुष्ट करणे, हेच आपले यश असणार आहे. तर प्रभुपाद या ठिकाणी म्हणतायत, की काही मिनिटांच्या भेटीमध्ये आपण काही मिनिटे काही लोकांना भेटलो आणि त्यांना कृष्ण भावनेबद्दल सांगितलं, तर ती व्यक्ती कदाचित ते गोष्ट विसरून जाऊ शकते. परंतु कृष्ण भावना कशा पद्धतीने आपण सांगत आहोत, तर त्याची जर प्रभावी पद्धती आपल्याला आत्मसात करायची असेल, तर हे जे गीता भागवतम हे जे ग्रंथ आहेत, तर त्याच्या वितरणाने आपण भगवंताच्या यशाचा प्रचार उत्तम पद्धतीने करू शकतो. या पुस्तकांना केवळ स्पर्श केल्याने देखील त्या व्यक्तीची सुकृती वाढू शकते. कारण आपण बघतो, गीतेचं एखादं पान जरी उघडलं तरी त्या पानावरती प्रभुपाद जे तात्पर्य देतात, भगवंताची दिव्य वाणी संबंधात जे बोल प्रभुपादांनी सांगितले आहेत, त्या तात्पर्यांमधून प्रभुपादांचं श्रीकृष्णांप्रतीचं प्रेमच व्यक्त होतं. आणि प्रत्येक पानावरती आपल्याला हे दिसू शकतं, की कृष्ण कसे सर्वोच्च भगवंत आहेत, परम ईश्वर आहेत. त्याच्यानंतर प्रभुपाद त्या पानावरती सांगतात, की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा कसा महामंत्र आहे आणि या मंत्राच्या उच्चारणाने भगवंताची सेवा केल्याने आपण परत स्वधाम गमन करू शकतो. तर प्रत्येक पानावरती प्रभुपाद हे देताना दिसत आहेत. तर एक पान जरी उघडलं नवख्या व्यक्तीने, तरी त्याला हे ज्ञान प्रभुपाद देत आहेत. तर आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे, की प्रभुपादांनी जे दिव्य ग्रंथ दिलेले आहेत, त्याचं पोस्टमन प्रमाणे दुसऱ्या व्यक्तींना ते वितरित करायचं आहे. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, की तुम्ही केलेले संकीर्तन किती लोकांपर्यंत त्याचा आवाज जाईल. म्हणजे जे मंदिरामध्ये आपण ताल वाद्यांवरती करताल वाजवतो किंवा मृदंग वाजवतो किंवा छान माईक वरती म्हणतो, ते हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन किती लोकांपर्यंत पोहोचेल, किती फुटापर्यंत, किती मैलापर्यंत पोहोचेल? तर अगदी काही काही लोकांपर्यंत आपण या मार्गाने पोहोचू शकतो. पण श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, की हा जो प्रिंटिंग प्रेसचा आवाज आहे, ज्या प्रेसवरती भगवंताच्या दिव्य वाणीचे भगवद्गीता, भागवतम यासारखे ग्रंथ यांची प्रिंटिंग होत आहे, तर त्याचा जो आवाज येत असतो, तर तो आवाज म्हणजे बृहद मृदंगासारखा आवाज आहे, मृदंग वाजवल्याप्रमाणे आहे. आणि ही पुस्तकं आहेत, ही म्हणजे मृदंग आहेत, मृदंग आहेत, ज्यांचा आवाज, ज्यांच्यातील संदेश हा कित्येक मैल, हजारो हजारो मैल दूरवर पोहोचू शकतो. तर तेच कार्य श्रील प्रभुपादांनी आपल्या या ग्रंथांमार्फत संपूर्ण जगभरामध्ये केलेला आहे. आणि गुरु शिष्यांचा हा तो दिव्य संवाद जो आपण मगाशी पाहिला, तर त्या दिव्य संवादामुळे किती मानव जातीचं कल्याण झालेलं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये हे हरे कृष्ण आंदोलन जे आहे ते संपूर्ण जगभर प्रसारित झालेलं आहे. तर आपण बघतो, की ही पुस्तक वितरणाची जी ॲक्टिव्हिटी आहे ती खरंच करुणामय ॲक्टिव्हिटी आहे. तर यामुळं काय घडतं? तर यामुळं वितरण करणाऱ्यांच्याही भक्तीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यांच्यामध्ये देखील प्रगती होते. श्रीकृष्णांची दिव्यवाणी आणि भगवद्गीतेमध्ये इतरांचं जीवन यशस्वी करणारे भगवंताची ही हाक आहे. भगवद्गीता म्हणजे भगवंताची ती पुकार आहे. गौर गोपाल प्रभुजी तर म्हणतात त्यांच्या लेक्चरमध्ये, की हे आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते है. हा भगवंताची
आर्त हाक आहे प्रत्येक जीवासाठी. जो जीवात्मा त्यांना सोडून या पृथ्वीवरती, या भौतिक जगामध्ये यातनाग्रस्त झालेला आहे, त्या जीवाला परत बोलवण्यासाठी भगवंताची ती पुकार आहे. तर आपण बघू शकतो की भगवद्गीता आपल्याला जीवन कसं जगायचं योग्य पद्धतीने ते शिकवते आणि भागवतम आपल्याला जीवन कसं अंतिम क्षण अंतिम समय मरणाला सामोरं कसं जायचं हे आपल्याला भागवतम शिकवते. तर या दिव्य ज्ञानाच्या प्रचारासाठी पुस्तकांचा प्रचार करणं किती गरजेचं आहे. असंख्य असंख्य जीव तहानलेले आहेत, भुकेलेले आहेत. या दिव्य ज्ञाना वाचून खूप खूप यातना ते भोगत आहेत. तर ज्या भक्तांना हे समजलेलं आहे, की भगवंताच्या दिव्यवाणीचा प्रचार केल्याने त्या जीवांप्रती आपण करुणा व्यक्त करू शकतो. खरी जीवदया त्याच्यामध्ये आहे, की या पुस्तकांचं वितरण आपण केलं पाहिजे. असंख्य अशा सत्य घटना आहेत, ज्या घटनांमुळं आपल्याला हे समजू शकतं, की या पुस्तकांनी काय किमया केली आहे जगभरामधील लोकांसाठी. अनेकांचं जीवन यशस्वी झालेलं आपण पाहू शकतो. तर काही घटनांचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो. तर इटलीमधील एक छोटीशी घटना सांगते तुम्हाला, की घरामधील भांडण-तंट्यामुळं वैतागलेली एक महिला त्या ठिकाणी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असते. दार बंद केलेलं असतं आणि तो डिसेंबरचा महिना असतो. बुक मॅरेथॉनचा तो महिना असतो. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की या महिन्यामध्ये इस्कॉनचे प्रत्येक भक्त किती प्रयत्नशील असतात, किती ॲक्टिव्ह असतात. या महिन्यामध्ये पुस्तक वितरण करण्याकरता प्रभुपादांचा चैतन्य महाप्रभूंचा तो दिव्य संदेश प्रत्येक जीवाकडे पोहोचवण्यासाठी किती प्रयत्नशील असतात आणि हीच खरी दया आहे. तर त्या दयेपोटी ते प्रत्येक घरी जाऊन काही भक्त दरवाजा वाजवत होते. टक, टक, टक बेल वाजवत होते. तर ही महिला वैतागलेली होती. पण ते बेल काही थांबत नव्हती. त्याच्यामुळे त्या महिलेने तिचा तो उद्देश थांबवला थोडा वेळ. दरवाजा उघडला. समोर भक्त उभे होते. प्रभुपादांची जशी आहे तशी गीता भगवद्गीता ॲज इट इज हे पुस्तक त्यांच्या हातामध्ये होतं. तर त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्या महिलेला खूप घाई होती. त्याच्यामुळं पटकन काय असेल ते सांगा पटकन म्हणाली. त्या लोकांनी भगवद्गीता त्या महिलेच्या हातामध्ये दिली. ती वैतागलेली होती. परंतु ह्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिने ती भगवद्गीता घेतली. होते तेवढे पैसे त्या लोकांच्या हातामध्ये टेकवले. दरवाजा बंद केला. परत स्वतःची कृती करण्यासाठी ती वळाली आणि ते पुस्तक तिने असं फेकून दिलं. फेकल्यानंतर ते पुस्तक असं पडलं त्या बेडवरती. मुखपृष्ठ समोर होतं आणि भगवंत आणि अर्जुनाचा वरचं ते चित्र, सुंदर चित्र भगवद्गीतेवरचं, तर तिच्या दृष्टिक्षेपात आलं. तिने पाहिलं की कोण ही सुंदर व्यक्ती आहे. मग ती आकर्षित झाली श्रीकृष्णांच्या चेहऱ्याकडं, मुखकमळाकडं आणि तिने ते भगवद्गीता हातामध्ये घेतली आणि ती खूप बघायला लागली त्या भगवद्गीतेकडं. निरीक्षण करायला लागली. नंतर तिने ते पान उघडलं. तर त्या पानावरती तिला एक वाक्य दिसलं, जे तिच्यासाठी खूप उपयुक्त पडलं, की "डोंट वेस्ट युअर ह्युमन लाईफ. धिस इज सो रेअर." तर ते वाक्य वाचल्यानंतर तिला वाटलं, की खरोखर आपण हे काय करत आहोत? आणि भराभरा आधाशीपणाने तिने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. पुस्तक वाचून 7-8 तास कसे गेले ते तिला कळलं नाही. नंतर तिला वाटलं, की हे भक्त कुठे गेले त्यांचा शोध घ्यावा. पण ते भक्त तोपर्यंत दुसऱ्या कोणावरती तरी दया करण्यासाठी निघून गेलेले होते. आणि तिने त्या भगवद्गीतेच्या पाठीमागं पत्ता शोधला, की या मंदिराचा पत्ता कुठं आहे म्हणूनसाठी आणि दुसऱ्याच दिवशी ती मंदिरामध्ये गेली. आता त्या माताजी प्रत्येकाला भगवद्गीता वितरण करण्यासाठी सक्रिय आहेत, इनिशिएटेड भक्त आहेत. त्यांना असं वाटतं, की प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला हे भगवंताचा संदेश पोहोचला पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल. तर आपण हे बघू शकतो, की प्रभुपादांच्या या पुस्तकांमुळे किती किमया झालेली आहे. आपल्या जीवनामध्ये पण आपण हा अनुभव घेऊ शकतो. तर भक्तिचारू महाराज जे आत्ताच प्रभुपादांकडे किंवा भगवंताकडे त्यांनी प्रस्थान केलेलं आहे.
त्यांच्या बाबतीमध्ये पण आपण एक प्रसंग सांगू शकतो, की ते जेव्हा परदेशामध्ये जर्मनीमध्ये शिकण्यासाठी गेलेले होते, तर त्यावेळेस त्यांना त्यांचे जे मित्र होते ते चिडवायचे दुसऱ्या देशांमधले, की भारत हा खूप गरीब देश आहे, भिकाऱ्यांचा देश आहे वगैरे. तर त्यांना खूप वाईट वाटायचं. त्यांचा स्वभाव खूप मृदू होता आणि त्यावेळी त्यांनी असं ठरवलं, की मी माझ्या देशाबद्दल असं ऐकून घ्यायला नाही पाहिजे. परंतु त्या लोकांना उत्तर देण्यासाठी त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू करायला सुरुवात केली आणि त्यांना मग भारतीय संस्कृतीमधलं जे आध्यात्मिकता आहे त्याची खूप ते आकर्षित झाले त्या आध्यात्मिकतेकडे आणि त्याच्यानंतर ते भारतामध्ये परत आले आणि त्यांनी हरिद्वारला गेले. तिथं त्यांनी काही आध्यात्मिक प्रॅक्टिसेस करण्यासाठी खूप ते फिरले, भटकंती केली आणि त्यांनी त्या ठिकाणी एका ठिकाणी ते आश्रमामध्ये गेले. मला वाटतं त्या माताजींचं नाव माझ्या लक्षात नाही, ज्यांचा तो आश्रम होता. तर त्यांनी त्यांना सांगितलं, की मला याच्यातलं ज्ञान घेण्याची इच्छा आहे. तर मा आनंदमयी म्हणूनसाठी त्यांच्या आश्रमामध्ये ते गेलेले होते. तर तिथं त्यांना सांगितलं मा आनंदमयींनी, की तुम्ही जास्त अ, उच्च ध्येयासाठी या मनुष्य देहामध्ये आलेला आहात. तर कृपया तुम्ही परत जावा. तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे, ते नक्की कालांतराने मिळेल. मग असं होऊन ते परत त्यांच्या निवासस्थानी आले दिल्लीला, आपल्या वडिलांच्या घरी आले. तर त्यांच्या हातामध्ये भक्तिरसामृत सिंधू हे प्रभुपादांचं पुस्तक पडलं आणि ते पुस्तकाच्या वाचनानंतर भक्तिचारू स्वामींना हे कळलं, की भगवंत कसे सर्वोच्च व्यक्तिमत्व आहेत, षड ऐश्वर्याने पूर्ण आहेत आणि त्या पुस्तकामुळं ते भगवंताच्या प्रेमामध्ये पडले आणि त्यांनी नंतर इस्कॉन जॉइन केलं आणि प्रभुपादांकडून त्यांनी दीक्षा घेतली. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं कार्य किती महान आहे म्हणूनसाठी. तर पुस्तकारूपाने ही कृपा, भगवंताची कृपा वितरित करण्याचा हा इतका सुंदर मार्ग आहे, ज्याच्यामुळं जो वितरण करतो त्याला सुद्धा किती फायदे होऊ शकतात हे आपण बघू शकतो. तर जो व्यक्ती प्रभुपादांची ही पुस्तकं वितरित करण्यासाठी हातभार लावतो किंवा सहाय्य करतो, तर त्या व्यक्तीला अ, भगवंताची कृपा प्राप्त कशी होते, याच्याबद्दल आपण एक 10 मिनिटामध्ये चर्चा करूया. तर भागवतमध्ये आपण असं वर्णन वाचलेलं आहे, की भगवंत संतुष्ट केव्हा होतात, जेव्हा ते एखादी व्यक्ती वैष्णव सेवा करतो किंवा वैष्णवांना, शुद्ध भक्तांना, भगवंतांच्या भक्तांना संतुष्टी देतो, गुरूंच्या आज्ञांचं पालन करतो. त्यावेळेस भगवंत त्या व्यक्तीला कृपा देत असतात. तर आपण हे बघू शकतो, की प्रभुपाद हे जे शुद्ध भक्त आहेत, भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. गुरु महाराज जे भगवंताचे प्रतिनिधी असतात, त्यांच्या आज्ञांचं पालन केल्याने गुरु महाराज संतुष्ट होतात आणि गुरु महाराज असे शुद्ध वैष्णव जेव्हा संतुष्ट होतात, तेव्हा भगवंताची कृपा त्या व्यक्तीला निश्चितच मिळत असते. तर आपण बघू शकतो, की या कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये असंख्य लोक अ, चिंतेने त्यांचं जीवन भरून गेलेलं आहे. ते अशा प्रकारच्या सांत्वनासाठी खूप व्याकुळ झालेले आहेत. त्यांना प्रभुपादांचे हे दिव्य ग्रंथ जर आपण वितरित केले, ज्यामध्ये भगवंताचा दिव्य संदेश देण्यात आलेला आहे, तर ते निश्चितच चिंतामुक्त होतील आणि चिंतामुक्त होऊन ते हरिचिंतन करायला लागतील. आणि त्याच्यामुळं जीवदया, वैष्णव सेवा आणि नामेरुची ह्या तिन्ही गोष्टी, जे ह्या तिन्ही तत्व सिद्ध केल्यासारखं, साध्य केल्यासारखा तो परिणाम आपल्यामध्ये दिसून येईल. की ह्या लोकांसाठी जे त्रस्त झालेले आहेत, मायेच्या पाशेने त्रस्त झालेले आहेत, मार्ग भटकलेले आहेत, या लोकांना जीवनाचा जर योग्य दिशा कळली, आपल्या जीवनाचं अंतिम गंतव्य स्थान कळलं, त्याची पद्धती कळली, कृष्ण भावना त्या लोकांपर्यंत जर पोहोचली, तर त्यांचं जीवन निश्चितच सार्थकी लागणार आहे. आणि त्याच्यामुळं वैष्णवांची जी सेवा आपल्याकडून होणार आहे, आपल्या वैष्णवांनी जे आपल्याला आज्ञा दिलेल्या आहे, शुद्ध भक्तांनी ज्या आपल्याला आज्ञा दिल्या आहेत, की भगवंताच्या नामाचा प्रचार करा, भगवंताच्या दिव्य यशाचं गुणगान करा, संकीर्तन करा. तर ही जी त्यांची जी आज्ञा आहे, त्या आज्ञेचं पालन केल्याने वैष्णव सेवा आपल्या हातून घडणार आहे. आणि वैष्णव सेवा चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आपल्याला हरिनामामध्ये जी रुची
आपल्याला प्राप्त होणार आहे. तर या असंख्य फायदे स्वतःला तर होणारच आहे आणि सर्व काही शक्य या प्रभुपादांच्या पुस्तकाच्या वितरणाने होणार आहे, ज्यामुळे प्रभुपादही संतुष्ट होतील, त्यांचे गुरु महाराज संतुष्ट होतील आणि परंपरेतील सर्व आचार्य आपल्यावरती संतुष्ट होऊ शकतील. श्रीमद भागवतामध्ये आपण वाचले की शुद्ध वैष्णवांना जेव्हा आपण संतुष्ट करतो तेव्हा भगवंत खऱ्या अर्थाने संतुष्ट होतात आणि आपली कृपा सहजच त्या व्यक्तीला ते देऊन टाकतात. तर भगवद्गीतेमधल्या 2 श्लोकांच्या चर्चेने आपण या लेक्चरचा संपवत म्हणता येणार नाही, परंतु हे लेक्चर त्या 2 श्लोकांनी आपण थांबवूया. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः असं म्हणतात, अध्याय 18 श्लोक 68 इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाक्षुषुषवे वाच्यम न च मायोभ्य सूयती. अर्थात जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यामध्ये मुळीच संशय नाही. अजून एक सुंदर श्लोक आपण बघणार आहोत. भगवद्गीता अध्याय 18 आणि 69 श्लोक. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तमः भविता न च मय तस्मात् धन्य प्रियतरो भुवि. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही होणारही नाही. भगवंत या ठिकाणी सांगतात की जो व्यक्ती या भगवत ज्ञानाचा प्रचार, भगवंताच्या दिव्य यशाचा प्रचार करेल, त्याच्यापेक्षा प्रिय व्यक्ती मला या जगामध्ये कोणीही नाही आणि त्याच्यापेक्षा प्रिय असा, अधिक प्रिय असा व्यक्ती माझ्यासाठी दुसरा होणारही नाही. म्हणजे या ठिकाणी भगवंत हे सांगत आहेत की माझी कृपा जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर या दिव्य ज्ञानाचा प्रचार प्रसार तुम्ही करा. आणि हा दिव्य ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचं उत्तम माध्यम म्हणजे पुस्तक वितरण, ज्याची संधी आपल्याला या डिसेंबर महिन्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. तर आपण जरूर या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या चेतनेमध्ये प्रगती करण्यासाठी, भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी, वैष्णवांना संतुष्ट करण्यासाठी आणि जे जनता त्रस्त झालेली आहे अशा असंख्य जीवांवरती कृपा करण्यासाठी या संधीचा आपण फायदा घ्यावा. तर आपण हे पुस्तक वितरण कशा पद्धतीने करणार आहोत त्याची थोडक्यात मी माहिती देणार आहे. तर आता सध्याचा काळ हा डोर टू डोर ज्या आपण पद्धतीने गत काही वर्षांमध्ये आपण करत होतो पुस्तक वितरण, की इतर गावांना जायचो किंवा घरी जाऊन ग्रुपनी आपण पुस्तक वितरण केलेल्याचा सगळ्यांना अनुभव आहे. खूप उत्साहपूर्ण रीतीने सगळ्यांनी पुस्तक वितरण केलेले दिसून येते आपल्याला. पण या सध्याच्या परिस्थितीमध्ये घरातून बाहेर पडणं किंवा ग्रुपनी ही ऍक्टिव्हिटी करणं शक्य होणार नाही, परंतु पुस्तक वितरण करण्याचा दुसरा एक मार्ग आपण वैष्णवी समिती एक अवलंबणार आहोत गिरूलाल प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली, आणि तो म्हणजे आपण ऑनलाईन पुस्तक वितरण करण्याचे प्रयत्न करणार. ते हरे कृष्णा. येस माताजी. हा, आता हे झालं होतं थोडस मध्ये व्यत्यय आला होता. तर आपण वेगळ्या पद्धतीने हे बुक डिस्ट्रीब्युशन करणार आहोत
आणि प्रभुपादांचे कोट्स, काही भगवद्गीतेमधील श्लोक आपण मीडियाचा वापर करणार आहोत यासाठी. आणि फोन मार्फत भगवद्गीतेचं महात्म्य किंवा प्रभुपादांच्या या पुस्तकांचं महात्म्य आपण फोनवरून किंवा त्यांच्याशी संपर्क करून Zoomद्वारे अनेक लोकांशी या पद्धतीने संपर्क करून त्यांना महत्त्व पटवून देणार आहोत. त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन, हवी ती मदत वैष्णवी समितीमार्फत केली जाईल. आणि पुढच्या जे लेक्चर असतील ते सगळे आपण डिसेंबर महिन्यासाठी हे जो मूड हवा आहे आपल्याला, जे पुस्तक वितरणासाठी जो उत्साह आपल्यामध्ये यायला हवा, यासाठी पुढील लेक्चर सुद्धा समर्पित करण्यात आलेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून काही चुकीने काही बोललं गेलं असेल तर कृपया मला क्षमा करा. परंतु जे काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते प्रभुपादांच्या आणि वैष्णवांच्या आणि तुम्हा सर्वांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद. आपल्याला काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारू शकता. काही डिटेल्स आपल्याला हवे असतील तर तेही विचारू शकता. एकच मिनिट माताजी. स्मिता गुजर माताजी, हरी बोल. गुजर माताजी आहेत? हरी बोल. हरी बोल माताजी. हरी बोल. दंडवत प्रणाम माताजी. हरी बोल. हरी मात. आजचं लेक्चर जे पवित्र लिहिलेलं माताजीने आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपण त्यांना प्रतिसाद द्यायचे बुक डिस्ट्रीब्युशनसाठी. आणखी त्याने जे आपल्याला उद्बोधक माहिती दिली आपलं कृष्णाकडे कसं लवकर पोहोचायचं त्याबद्दल पण आपण त्याच्या सगळ्यांनी त्यांचं करते आणि सगळ्यांना त्यांना प्रतिसाद द्यावा अशी मी प्रार्थना करते. आणि सगळ्याला बुक डिस्ट्रीब्युशन साठी पण त्यांना प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हे प्रभुपादांचं कार्य आहे, हे अतिशय दिव्य कार्य आहे आणि सगळ्यांनी मिळून आपण हे करायचं आहे योग्य मार्गदर्शनाखाली. तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करायला तयार आहे. आणि एक छोटस सांगायचं होतं खरं की आपल्याला जेव्हा असे काही प्रसंग येतात की हे पुस्तक वितरणाचा हा इस्कॉनच्या लोकांचा व्यवसाय आहे की काय, तर असं मुळीच नाहीये. म्हणजे आपल्या मनामध्ये ही खात्री बाळगली पाहिजे की या पुस्तकाची जी छपाई आहे, याच्यातलं जे क्वालिटी आहे चित्रांची आणि प्रिंटिंग मध्ये जो खर्च होतो ना, तर तो इस्कॉनला एक हे आहे. म्हणजे इस्कॉन तो खर्च भरत असते. परंतु जीवदया म्हणतो ना आपण, प्रभुपादांची इच्छा, प्रभुपादांच्या गुरु महाराजांची इच्छा, त्या इच्छेखातर आपण हा दिव्य संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मिळून हे कार्य जर आपण केलं, एकमेकांना प्रोत्साहन देत, तर निश्चितच प्रभुपाद आपल्यावरती संतुष्ट होतील, यामध्ये काही शंका नाही. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. हा माताजी, मी सगळ्यांना आधी अनम्यूट करते, मग ते प्रश्न विचारायचे असेल तर विचारून. चालेल चालेल माताजी.